गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहे तुम्ही सर्व. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज तर तुम्हाला माहीत असेल आज संकष्ट चतुर्थी आहे, म्हणून मी आज सकाळी लवकर उठून सर्व देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर व देवांचं स्नान वगैरे करून देवांना पुसून वगैरे नंतर मी त्यांना हळद अक्षित कुंकू वगैरे सर्व वाहलं आणि नंतर अगरबत्ती लावून देवांची पूजा वगैरे केली. आणि तुम्ही बघू शकताय मी कशी मस्त छान पूजा वगैरे केली आहे. आज छान अशी रांगोळी पण काढलेली आहे, तुम्ही बघू शकताय खूप छान अशी रांगोळी पण काढलेली आहे. आणि संकट चतुर्थी असल्याने मला उपवास पण होता, म्हणून मग मी काही आज फराळचं वगैरे पण काही केलं नव्हतं. आणि मग नंतर बोर होतं, मग काय करायचं, मग फोटोशूट वगैरे केला थोडाफार. मग त्यानंतर मग गार्डनला वगैरे गेले. गार्डनवरून आल्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये गेले, तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आमच्या इकडे तिथे. मग त्यानंतर घरी आल्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पा आणि जे सुपारी स्वरूप आपण गणपती बाप्पाची पंचामृताने त्याला स्नान केलंय. त्याच्यानंतर मग त्यांना हळद कुंकू वगैरे वाहिलं आणि त्याच्यानंतर दुर्वा वगैरे होती घरात, ती दुर्वा आणली होती आऊंनी. ती दुर्वा वाहली आणि गणपती बाप्पांना पण वाहली, पण गणपती बाप्पांच्या डोक्यावर तर नव्हती बस, मग मी खालीच ठेवली. आणि नंतर मग फूल वगैरे वाहून आरती वगैरे केली आणि नंतर मग केले होते आणि मोदक ठेवले आणि मग नंतर मी उपवास सोडला. सो मंडळी, असा होता माझा डे. गुड नाईट, बाय बाय मंडळी, थँक्स फॉर वॉचिंग.